तिघ जण मैदानामध्ये उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना त्यांचे वरिष्ठ नेते सगळे मैदानामध्ये उतरलेले आहेत. पण इकडे मैदान सज्ज होतंय की नाही महाविकास आघाडीचं? म्हणजे ठरतंय की नाही की कुणाला सोबत घ्यायचं, कुणाला सोबत घ्यायचं नाही, कुणासोबत लढायचं, कुणासोबत नाही? आहेत कुठे तुमच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते? कोण म्हणते मैदान सज्ज होत नाही म्हणून? आपण जर महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुकांचा आढावा घेतला असेल तर आमच्या अकोल्यामध्ये बाळापूर आणि पातूर विधानसभेत शिवसेनेचा आम्हाला पाठिंबा आहे. काँग्रेस त्या ठिकाणी लढते आहे. तेल्लाऱ्यामध्ये शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा आहे. अनेक ठिकाणी आम्ही सोबत लढतो आहोत. तुम्ही जर आमच्या प्रचार सभा आम्ही मैदानात पाहत असाल तर हर्षवर्धन सपकाळ साहेब रोज मैदानात आहेत. रोज 2-3-4 सभा त्यांच्या होत आहेत. आमचे स्टार प्रचारक साजिदभाई पठाण काल त्यांनी 3 सभा घेतल्या. आज त्यांच्या 4 सभा होत्या. सातत्यानं जोरात म्हणजे ग्रामीण भागात तळागळात सगळीकडे जोरात चाललाय. आता वांदा कोणाचा आहे? ज्यांना सरकारी पैशातून मोठमोठे स्टेज पाहिजे आहे, ज्यांना सरकारी योजनांच्या भरोशावर भाषणं करायची आहे, मतं मागायची आहे, अशा लोकांना मोठ्या सभा घेऊन त्या ठिकाणी. आणि तुम्ही दाखवा ना, कुठेतरी मला असं दाखवा की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार लढते भाजपचा पाठिंबा आहे, कुठे भाजप लढते अजित पवारचा पाठिंबा आहे, कुठेच असं नाहीये. म्हणजे आपण जर पाहिलं असेल कविताजी, आपण सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडी एकत्र राहील का, महायुती एकत्र राहील का, याच्यावर ज्यावेळी आपण चर्चा करत होतो त्यावेळी हे लोक मोठमोठ्या गोष्टी सांगत होते. पण आज निवडणुकीच्या मैदानात हे कुठेच एकत्र लढताना दिसत नाहीत. एकमेकांचे रोज कपडे फाडतायत. आपण जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार कोण, या तिघांनी एकदा एकत्र बसलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे. इकडे ते विधान परिषदेचा एक आमदार लिहितो की लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादा पवार आहेत. दुसरीकडे देवेंद्रजी म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ठीक आहे, मान्य आहे, सगळ्यांनी म्हणून सांगितलं पाहिजे. एकनाथजी म्हणतात की लाडकी बहीण योजना मी असेपर्यंत बंद होणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्यात ठरवलं पाहिजे ना ताळमेळ काय. हे लोक सत्तेच्या राजकारणासाठी हपापलेले आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात यांचा कोणमारा होतोय तसाच कोणमारा यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत होऊ द्यायचा नाही, म्हणून सगळे एकमेकांच्या विरोधात लढतायत. त्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. आम्ही मैदान मारणार आहोत. काय होता की तुमच्या पक्षांचे वरिष्ठ नेते कुठे आहेत? म्हणजे बाळासाहेब थोरात कुठे आहेत, चव्हाण साहेब कुठे आहेत? ते कोणीच दिसत नाहीयेत. म्हणजे त्यांनी काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना प्रचारांना उतरायचंच नाही असं काय तुमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे का? आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब रोज लोकांमध्ये आहेत, रोज सभा घेत आहेत. आमच्या पक्षाच्या यशोमतीताई ठाकूर रोज लोकांमध्ये आहेत, रोज सभा घेत आहेत. आमचे सुनील केदार रोज लोकांमध्ये आहेत. आमचे बाळासाहेब थोरात पश्चिम महाराष्ट्रात रोज प्रचार सभेमध्ये उपस्थित आहेत.